40-35 बरोबर आहे की नाही? हा. आणि त्यांनी जर ठरवलं की परीक्षेला फक्त जायचं नाही आपण, आणि जे गेले ते पास झाले, जे नाही गेले ते पास होतील का? इथं धम्म ऐकायला नाही आले तरी जेवायला मात्र 1000. बरोबर आहे. आणि तुम्ही मार तिथे पंक्ती वाढवता. म्हणण्याचा अर्थ खरा धम्म समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा बाबासाहेबाच्या परिवाराला समजून घ्या. बाबासाहेबाच्या परिवाराला. म्हणून विचारलं मी की रमाईला किती मुलं होते बाबा? 4 होते. बरोबर आहे की नाही? बाबासाहेबाला 4 होते. 4 पैकी म्हणजे 4 तर मातीच गाळल्या गेले, फक्त एकच राहिले यशवंतराव. मग यशवंतरावची वंशावळ अधिक पुढे पुढे कोणती आली आता? बरोबर आहे की नाही? आहे की नाही? आहेत की नाही? आज आहेत. पण आपण काही घेणं देणं आहे का त्यांच्यासोबत? काहीच नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्हाला आज जोडून या गोष्टी समजून घ्या. तुम्ही कितीही वर्षावास केले तरी तुम्हाला बाबासाहेब जर नाही समजलं ना तर काही वर्षावासाला अर्थ नाही तुमच्या. भगवान बुद्धाचं दर्शन देखील आम्हाला कुणामुळे झालं? बाबासाहेबांमुळे झालं. बाबासाहेब बोधिसत्व आहे, त्याच्यामुळे आम्ही समजून घेतलं पाहिजे. दादा बुद्धाला तर सारा जगच समजून घेते, पण त्याच्यानंतर बाबासाहेबाला देखील सारा जग वंदन करते आज. आणि आम्ही मात्र बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल, बाबासाहेबांच्या संस्थेबद्दल अजूनपर्यंत विचारच केला नाही. आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आहे, किती घर आहेत डाव्यामध्ये आपले? लय तरी एक व्यक्ती तुमच्या सोबत राहू शकते का? एका घरातली एक व्यक्ती. 21 लोक पाहिजे ना आपल्याला? 21 लोक पाहिजे. तुम्हाला भेटते समजून घ्या. तुम्ही समजलंच नाही आजपर्यंत. तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की बाबासाहेबाची संस्था साऱ्या देशात काम करते आणि दाभ्यामध्ये मात्र बाबासाहेबाची संस्था नाहीये. बाबासाहेबाची संस्था दाभ्यात नाही आहे, तुमच्या जवळच्या जुन्यामध्ये आहे. तुम्हाला काय बिघडलं होतं? काय मागते बाबासाहेब? तुम्हाला काहीच मागत नाही. एक संस्था त्यांच्या नावाची, कोणती? भारतीय बौद्ध महासभा. त्याची एक महिला शाखा. पुरुष शाखा झाली तर सोन्याहून पिवळं होईल. पुरुष शाखा झाली तर सोन्याहून पिवळं होईल. असं नाही की सारं काम तुम्ही धम्म तुमच्यासाठी एक धम्म तुमच्या एकदा तुमच्यात बदल होईल. बदल होते, नक्की होते. लेकरांमध्ये बदल होते. ज्याला पहिल्या वर्गात काही समजत तो हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या वर्गात गेला की तो पुढे त्याच्यामध्ये बदल पाहायला भेटतात आपल्याला. ते बदल या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये नक्की होतील असा विश्वास ठेवा. आणि आम्ही तुम्हाला काहीच मागत नाही, फक्त विनंतीच करतो. रमाईच्या जयंतीच्या दिवशी, बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी फक्त डीजे वाजवल्यानं आनंदानं नाचल्यानं नाही जमणार आहे. ते ठीक आहे ना, आनंद केलाच पाहिजे, आनंदोत्सव झालाच पाहिजे, पण म्हणजे वाचलं पाहिजे की नाही? वाचलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात प्रशिक्षण देखील झालं पाहिजे. तुम्हाला शिकवणारे शिक्षक फक्त काय BA झालेले आहेत की BSc झालेले आहेत का? फक्त त्यांचंही प्रशिक्षण झालं असते ना.